मी तो अल्पमतिहीन, काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपिकूळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. द्रोणागिरी कपी हाती, आणविला सीतापती, थोर केली ख्याती, भरत भेटी समयी. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंते कशाने. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपिकूळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. राम जानकी जीवन, योगियांचे निज ध्यान, राम राजीव लोचन, तुका चरण वंदितो. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपिकूळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री संतांचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, वाढले अंतरी प्रेम सुख. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थमितिं. नमो नारायणगिरि परब्रह्म स्वरूपं, नमो नारायणगिरि परब्रह्म स्वरूपं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती, ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विठ्ठल आज महान असा पर्व काळ, कारण भगवंताच्या आगमनात पर्व काळ असतो आणि संतांच्या गमनामध्ये पर्व काळ असतो. म्हणून आजचा हा महान पर्व काळ, आजच्या दिवशी सद्गुरू बापूंनी
देह ठेवला महाराज. 4थं वर्ष आहे आज. पुण्यतिथी सोहळा, 3 दिवसीय पुण्यतिथी सोहळा आणि हे 4थं वर्ष आहे. 4थ्या वर्षाची पहिल्या दिवसाची उद्घाटन परसेवा माझ्याकडे तुमच्या माध्यमातून आली. करू आपण सद्गुरूंच्या कृपेने सेवा. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा संतांचा पुण्यतिथी काळ. संतांची पुण्यतिथी का करायची असते? गोंदवलेकर महाराज फार सुंदर वर्णन करतात. महाराज, संतांना गरज नाही पुण्यतिथीची किंवा इतर जे कार्यक्रम असतील, सप्ताह असतील, वैष्णव मेळावे असतील, पंढरपूरची वारी असेल, आळंदीची वारी असेल, आदी करून आपण जे तीर्थयात्रा करत असू, जे काही साधनं सांगितले महाराज, पुण्यतिथी, जयंत्या असतील, भगवंताची जयंती, भगवंताचा जन्मदिवस, हे साजरे का करायचे? तर हे भगवंतासाठी किंवा संतांसाठी साजरे करायचे नसून याची गरज आपल्याला आहे. कारण आपण काळाच्या ओघामध्ये विसरतो. विसरणं हा स्वभाव आहे माणसाचा. आणि हा संतांनी दाखवून दिलेला दिव्य मार्ग, याला उजाळा भेटण्यासाठी परत परत आपण विसरतो त्या गोष्टीची परत परत आठवण करून देण्यासाठी हे संतांनी अनादी कालापासून हे साधनं चालत आलेली आहे आणि पुढेही अनादी कालापर्यंत चालत राहणारे. म्हणून हा असा बापूंचा परिवार. बापूंचा परिवार म्हणजे दोन्ही अर्थाने परिवार. हा तर परिवार आहेच व्यावहारिक दृष्टीने, कारण ही धुरा जशीच्या तशी सांभाळणं आणि हे कार्य जसंच्या तसं पुढे घेऊन जाणं, याचं वर्णन तर काही करू शकत नाही आपण. पण संतांनी त्याला प्रमाण सांगितलं. तुका म्हणे अंगी भावे ते आपण, किंवा पाण्यामध्ये मासा झोप घे कैसा, प्रमाणच सांगता येईल महाराज. जेव्हा स्वतः आपण या कार्यामध्ये उतरू आणि संतांच्या कार्याची धुरा जेव्हा आपल्या खांद्यावर येईल आणि आपल्याला ते कार्य चालवायची वेळ येईल ना, तेव्हाच हे काय कष्ट असतात हे कार्य चालवण्यासाठी, हे तेव्हाच आपल्याला कळू शकतं. एरवी त्याला कुठलंही प्रमाण नाही महाराज. म्हणून हा परिवार, सर्वच भाऊ असतील, आई असतील, पाठीमागा असलेला हा सर्वच परिवार, हा झाला व्यावहारिक दृष्टीने परिवार. आणि साधूचा परिवार म्हणजे शिष्य परिवार असतो, साधक परिवार, हा एक परिवार महाराज. पण हे दोघंही तर एक झालेले दिसतात, असं वेगवेगळं काही दिसत नाही महाराज. बापांचे फार दिव्य संस्कार होते. आमच्याकडे यायचे वर्षातून एकदा बापू. येवला परिसरामध्ये, नाशिक जिल्हा, फार मोठा सप्ताह असतो आमच्याकडं, अखंड हरिनाम सप्ताह. परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी गंगागिरीजी महाराज आणि त्यांचा हा मोठा सप्ताह असतो, पाहण्यासारखा असतो. मग बापू इकडून एक टेम्पो भरून यायचे सगळ्या साधक परिवाराला, ज्यांना ज्यांना पाहायची इच्छा आहे. कारण मगाशी विषय झाला महाराज, हे कार्य चालवणं सोपं नसतं. साधूचं कार्य चालवणं सोपं नसतं. आपण नेहमी सांगायचे, बाबा वाघ सांभाळणं सोपं आहे, पण साधूची सेवा फार अवघड आहे. म्हणून असे साधू आपल्या जीवनात आले आणि त्यांची थोडीफार आपल्याकडून सेवा घडते. म्हणून कधी कधी त्रास पण होतो. आता हे संतच करू जाणे बरं का, हा त्रास सहन करायचा म्हणजे, कारण बघा ना, सहज घरामध्ये 1-2 जरा लहान मुलं असले किती त्रास होतो त्यांना सांभाळता सांभाळता. तसे आपण हे संतांचे लहान मुलंच आहे, लाडकिले कमी संतांची. आणि ह्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणं म्हणजे महाराज तपश्चर्या असते, खरोखर तपश्चर्या असते. म्हणून हे दिव्य कार्य आहे, संतांचं कार्य आहे. मार्ग दावून गेले आधी, त्या मार्गाने आपल्याला जायचंय आणि सगळ्यांना घेऊन जायचंय महाराज. विशेष म्हणजे काळाच्या ओघामध्ये प्रमाण आहे त्याला. तुका म्हणे तिथे न पाचारिता जावे, संत चरणी भावे निघावया. तसं तर आमंत्रणाचीच गरज नसावी. हा काय कुठला व्यावहारिक लग्नाचा
वाढदिवसाचा इतर कार्यक्रमांमधला हा कार्यक्रम नाही. मग इथं संतांच्या प्रमाणानुसार कार्य चालले पाहिजे महाराज. जशी संतांनी आपल्याला वाट दाखवली ना, त्याच मार्गाने गेलं, तसाच प्रयत्न जर केला तर मग आपल्याला न पडे गुंता कोठे काही. पण मार्ग बदलायचा जर प्रयत्न केला किंवा ते तत्व बदलायचे जर प्रयत्न केले तर मग कदाचित थोडंसं नुकसानही होऊ शकतं. म्हणून सगळ्यांचं सहकार्य या कार्याला, कारण कार्य करायचं म्हणजे हा कोणाचा एकल्याचा खेळ नसतो, सगळेच लागतात. आपलं भजनी मंडळ आहे, मृदुंगाचार्य, विणेकरी बाबा असतील, हे सर्व टाळकरी विद्यार्थी, सांगवीची संस्था आहे महाराजांची. फार सुंदर प्रयत्न आहे महाराज. जसं ही पण आपली संस्थाची, बापूंनी निर्माण केलेली ही पण संस्थाची. कारण उद्देश एकच, का हे धर्म कार्य असंच असं पुढं चालावं, संतांचं कार्य असंच असं पुढं चालावं. तोच उद्देश या लहान मुलांना, विद्यार्थ्यांना घेऊन महाराज चालवत आहे. धन्यवाद. कारण याच्यातून पुढची पिढी घडणार आहे. आध्यात्मिक संस्काराची फार गरज आहे. कली मातलाय आणि त्या कलियुगामध्ये जर तग धरून राहायचं असेल तर हा सत्संग एक साधन आहे महाराज. ते टिकवणं फार महत्वाचं आहे. म्हणून गुरुवर्य बेद्रे महाराज असतील, सोनवणे बाबा असतील, दादा बसलेले, समोर भाऊ बसलेले, सगळेच गुरुवर्य मंडळी. आणि आता हे विद्यार्थी तयार करण्याचं काम चाललंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून सगळेच इथं काय कोणी कमी जास्त महत्वाचं नाही महाराज. सगळेच महत्वाचे, सगळेच सेवा करणारे महत्वाचे. इथं काय कोणी कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, आपण सगळे बापूंचे साधक आहे महाराज. नाना महाराजांचे आपण सगळे साधक आहे. म्हणून एका आईचे लेकर आहे. ज्याला जी सेवा जमल त्याने ती सेवा करावी. ज्याला कीर्तन करता येईल त्यांनी कीर्तन करावं, ज्याला प्रवचन करता येईल त्यांनी प्रवचन करावं, ज्याला टाळ वाजवता येईल त्यांनी टाळ वाजवावे, ज्याला गायन करता येईल, वादन करता येईल, कोणाला पत्रवाळी उचलता येईल, कोणाला पंक्तीमध्ये वाढता येईल. सगळ्यात महत्वाचे काम आहे महाराज. जरी हे पडद्यामागची मंडळी दिसत नसतील पण हे फार सेवाभाव यांचा असतो. आणि खरी त्यांच्यामुळे हे कार्याला सगळं रूप आलेलं असतं. सेवा करणारी मंडळी दिसत नाही पाठीमागं. इथं पण बरेच मंडळी तर ते कधी समोर येत नाही महाराज, पण त्यांची सेवा फार उत्कृष्ट आहे. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देऊ आणि पुढे चालू. विठ्ठल मी तो अल्पमतिहीन, काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारेले पाषाण, हे महिमान नामाचे. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची पहिलीच सेवा असल्या कारणाने हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग महाराज सेवेसाठी घेतलेला आहे. नामपर प्रकरणातला नामाचं महत्व, भगवंताच्या सगुण अवताराचं तर महत्व सांगितलंच महाराज. पण जे नाम आहे, निर्गुण स्वरूप जे नाम आहे, त्या नामाचंही महत्व तुकाराम महाराज या अभंगातून वर्णन करून सांगतात. विठ्ठल विठ्ठल आता पहिलाच शब्द अभंगातला असा आहे का, मी तो अल्पमतिहीन, काय वर्णो तुमचे गुण. सद्गुरूंचं, संतांचं आणि भगवंताचं हे कार्यच असं आहे तर त्याचं वर्णन करणं म्हणजे काही न बोलणं. गीतेमध्ये सांगितलं ब्रह्म कसं आहे, अनिर्वाच्य ब्रह्म आहे. त्याचं वर्णन करू शकत नाही. काही न बोलणं हेच त्याचं वर्णन आहे. वाचा कुंठित होणं, कंठ दाटून येणं. महाराज वर्णनाच्या पलीकडे संतांचं कार्य असतं. पण ही भाषा काही सगळ्यांना कळत नाही. ही भाषा परमार्थ मार्गावर ज्यांची साधना झाली, जिथं शब्द बंद होतात ना, ती पण एक प्रकारची भाषा असते. पण ती भाषा सगळ्यांना कळत नाही. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूंचा प्रसाद, सद्गुरूंचा कृपाशीर्वाद, पत्रिकेवर वाचलं मी, सद्गुरू नाना महाराजांच्या पूर्ण कृपाशीर्वादाने हा सोहळा चालू आहे महाराज.
जेव्हा सद्गुरूंची पूर्ण कृपा होती ना साधकावर, तेव्हा ती भाषा त्या साधकाला कळते. म्हणून तसं वर्णनाच्या पलीकडे संतांचं कार्य असतं. भगवंताचं कार्य, भगवंताच्या लीला दिव्य लीला असतात, संतांच्या लीला दिव्य असतात. मग ते कळण्यासाठी किलोभर मेंदू लागतो महाराज. म्हणून साधना लागते तितकीच. आपली काही तितकी साधना झाली नाही. सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला परोक्ष ज्ञान झालेलं आहे, शब्दज्ञान झालेलं आहे. पण टिकलो ह्या मार्गावर, त्यांच्याच कृपेने टिकलो, चालत राहिलो, तर अनुभव पण येईल एक दिवस, असा विश्वास आपल्याला संतांनी दिलेला आहे. आणि तो आपण विसरतो महाराज. म्हणून हे परत परत आठवण करून देण्यासाठी कार्य आहे. विठ्ठल थोडस विषय प्रयोजन सांगतो. हा सगळा व्याप संतांनी जो तयार केला, हा धर्ममंडप जो उभा केला, त्याचं काय कारण असावा? माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, आदी करून सगळेच संत अनेक प्रकारच्या 18 पगड जातींमध्ये संतांनी वेळोवेळी अवतार घेतले, भगवंतांनी अवतार घेतले. मग कशासाठी हो? हे प्रयोजन एकदा कळालं ना, की आपल्याला मनुष्य जन्म भगवंताने दिला, तो कशासाठी दिला हे प्रयोजन एकदा कळालं ना, तर कार्य कशासाठी करायचं हे लक्षात येतं. म्हणून प्रत्येक जन्माला जो जीव आला, देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. प्रत्येक जण माणूस भजन करतो, पण ते भजन कशासाठी करायचं हे काय त्याला कळत नाही. यथार्थ त्याला ज्ञान होत नाही त्याचं. म्हणून तरी ज्ञाने बिन नाशिले, त्याच्याच पुढे भजन करतो प्रत्येक जण, हे 100% खरं आहे. जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत अनेक प्रकारे भजन करतो माणूस, प्रत्येक जण भजन करतो. पण हे भजन करून मिळवायचं काय, हे ज्ञान जीवाला नाहीये. म्हणून माऊली म्हटले का ज्ञाने बिन नाशिले. मग ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून द्यायचं कार्य संत करतात महाराज. भगवंताचंही तेच कार्य आहे, पण भगवंताच्या कार्यामध्ये आणि संतांच्या कार्यामध्ये थोडासा फरक आहे. भगवान परमात्मा जेव्हा कार्य करण्यासाठी येतो, घेऊन या चक्र गदा, हा भक्ता राठी पायापाशी दुर्जना ते संवारी. म्हणजे दुर्जनाला मारणं तसा त्याचा खरा उद्देश नसतो, तो भक्तासाठी येतो महाराज. पण भक्ताला जर त्रास होत असेल, दुर्जन भक्ताला त्रास देत असेल, तर भगवंताचा नाईलाज होतो महाराज. सगळे त्याची लेकरच आहे, त्याला मारावं वाटत नाही कोणाला, पण भक्ताला त्रास झाल्यावर त्याला राहवत नाही. म्हणून भक्ताच्या प्रेमापोटी दुर्जनाला मारतो माणूस. पण असं नाही का मारून त्याचं अनहित करतो काही. जरी मारलं पण त्याला तो आपल्या पदालाच घेऊन जातो महाराज भगवान परमात्मा सुद्धा. पण ते मेल्यानंतर मुक्ती असते. भगवान परमात्मा जो मोक्ष देतो, जो जी मुक्ती देतो, ती मेल्यानंतर मुक्ती असते महाराज. संतांची मुक्ती तशी नाही महाराज. काशी होय कीर तरी वेचरे, काशीला मोक्ष आहे महाराज, पण मेल्यानंतर भगवान परमात्मा शरीर ठेवल्यानंतर आपल्याला तारक मंत्राचा उपदेश करतात. तसा संतांचा परमार्थ नाही महाराज. रोकडाला ही जे मोक्ष न मरता, ही न मरण्याच्या अगोदरच तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चाली पिढी, हा संतांचा परमार्थ असतो. जिवंत असताना मोक्ष. म्हणून ह्या काय मुक्ती काय, मोक्ष काय, सामान्य जीव आला जन्माला, पण त्यांनी करायचं काय इथे येऊन हे सांगण्यासाठी हा सगळा धर्ममंडप आहे महाराज. संतांनी हे नियोजन त्याच्यासाठी केलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक जीवाचा प्रयत्न सुख मिळवणे, पण संसारातलं सुख मिळतं पण ते टिकत नाही. सगळ्यांची आपली अडचण एकच आहे, संसारात सुख मिळतं पण ते टिकत नाही, ते शाश्वत सुख नाही. म्हणून आमच्या संतांकडे महाराज, सद्गुरूंकडं शाश्वत सुख आहे, कधीही न संपणार, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची, परमानंदाची प्राप्ती, असा हा परमानंद संतांकडे. का तो आनंद एकदा जीवाला भेटल्यानंतर परत कधी कमी होत नाही. म्हणून संतांनी ह्या जीवाची ओढ पाहिली कुठे. सुखाकडे महाराज साहजिकच स्वभावता सगळ्यांची ओढ आहे,
आनंदाकडे ओढे. पण संतांना समजलं, त्यांनी अभ्यास केला, संत एकांती बसले, सगळे सिद्धांतांनी शोधून पाहिले, व्यवहारात कुठलाही प्रयत्न केला तर हे न टिकणारं सुख आपल्याला भेटू शकत नाही. म्हणून तसं सुख भेटण्यासाठी आपल्याला फक्त भगवान परमात्म्याला किंवा संतांना शरण जावं लागेल. सुखया संत समागमी, सुखया संत समागमी, नित्य गुणावे तुझे नाम, नित्य गुणावे तुझिया नामे, दहन होती सकळ करणी, दहन होती सकळ करणी, सर्व काळ प्रेमे डुलत सो, म्हणून नाही काही, म्हणून नाही काही, सर्व काळ प्रेमे डुलत सो, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. सुखया संत समागमे. सगळ्या संतांनी सांगितलं महाराज, सुख जर पाहिजे असेल ना, भगवान परमात्मा किंवा आमचे संत महाराज, हे दोन ठिकाणं म्हणायला वेगवेगळे पण असायला एकच. सुख, भगवान परमात्मा, संत हे शब्द जरी वेगवेगळे असतील तर हे असायला एकच वस्तू आहे महाराज. म्हणून सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझिया. म्हणून काही चिंता नाही बरं का. जर जीवनातली चिंता जावी, काळजी जावी असं जर वाटत असेल तर या संतांना शरण जावं लागेल महाराज. आपल्याला सद्गुरूंना शरण जावं लागेल. म्हणून संतांना हा मार्ग माहीत होता. संतांनी त्या मार्गावर गेले, स्वतः चालले आणि मग त्याचा अनुभव घेतला अशा सुखाचा, जे सुख कधीच कमी होत नाही महाराज. दिन दिन पडत जाय, मीराबाई म्हणतात. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर अपनायो, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सदी खोवायो, खर्चे ना फुटे जाको चोर ना लुटे, दिन दिन बढ़त जाय. किंवा सुख घडोघडी वाढू लागे महाराज सांगतात. म्हणून असं घडोघडी वाढणारा सुख, त्या सुखाचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर तो मार्ग संतांकडे महाराज. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. सगळे शास्त्र, सगळे पुराण हेच सांगतात महाराज, त्या संतांशिवाय ते सुख भेटू शकत नाही. म्हणून इथं संत आहे महाराज. तसं पाहिलं तर हा त्रिवेणी संगम आहे. आज आपण त्रिवेणी संगमामध्ये, कारण इथं संत आहे, प्रत्यक्ष संत आहे. आणि जिथं संत आहे महाराज तिथं भगवान परमात्मा असतोच. जिथं संत आहे तिथं भगवान परमात्मा असतोच. आणि हे दोघं जिथं आहे, जिथं भगवान परमात्मा आहे, जिथं संत आहे, तिथं संतांचं नामस्मरण सोडून दुसरं काही नसतं महाराज. संतांना भगवंताचं नाम आवडतं महाराज, नामस्मरण केलेलं आवडतं. म्हणून हा त्रिवेणी संगम आहे महाराज. तुकाराम महाराज कथा त्रिवेणी संगम. देव भक्तानी नाम, येथीचे उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती जे सादर, पवित्र हरिकथा. म्हणून हे हरिकथेचं, ह्या धर्ममंडपात आल्याचं हे पुण्य महाराज, हा फायदा आहे. इथं पाप जळतं आणि पुण्य वाढतं. पुण्य वाढलं का त्या योगाने आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होती महाराज. म्हणून गाती ऐकतीचे सादर, तुम्ही त्याचं गायन करा, ऐकन करा. श्रवणे कीर्तने झाली पावन, सनकादिक गान परम भक्त. म्हणून माऊली पण सांगतात, वानावे ऐकावे सदा तेची. तेच परत संतांचं चरित्र, भगवंताचं चरित्र सदा कायमस्वरूपी ऐकल्याने, कालेच्या प्रसंगात ऐकतो बघा आपण, चरित्र ते उच्चारावे केले लिले गोकुळी. ह्या भगवंताच्या लीला आहे महाराज, दिव्य लीला असतात. यांचा उच्चार करायचा, यांचं गायन करायचं. दासबोधामध्ये महाराज, दासबोध असेल, एकनाथी भागवत, कीर्तन कसं असावं याच्याविषयी बरंच महाराजांनी वर्णन केलं. की भगवंताच्या लीला, जशा भगवंताने लीला केल्या ना तशा आपण करावा, तशा बोलून दाखवाव्या. ज्या आता लीला
अनुसरण करायचं म्हणजे भगवान रामचंद्र जो आपण अभंग घेतलाय सेवेसाठी, त्या अभंगामध्ये सगळ्या भगवान प्रभू रामचंद्राच्या लीला आहे महाराज. सगुण स्वरूपातल्या लीला आहे, सगुण स्वरूपाच्या पण लीला आहे आणि निर्गुण स्वरूपाच्या पण लीला आहे. कारण नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. नामाचं गायन केलेलं आहे महाराजांनी, नामाचंही महत्व सांगितलं आणि सगुण रूपाचं पण महत्व सांगितलं. म्हणून फक्त एकाच कोणत्याने समाधान होत नाही महाराज, फक्त सगुणाने समाधान होत नाही आणि फक्त निर्गुणाने समाधान होत नाही. म्हणून महाराजांनी नामाचंही महात्म्य सांगितलं अभंगामधून आणि सगुण लीला, सगुण चरित्र पण वर्णन केलं, दोन्हीचं पण महात्म्य अभंगामधून सांगितलं. विठ्ठल म्हणून असा हा सेवेसाठी घेतलेला अभंग. मी तो अल्पमती हीन, काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. आपला विषय चालू होता का ते सुख संतांजवळ असतं महाराज. आपल्याला जे कायम स्वरूपीचं सुख पाहिजे ते संत सोडून दुसरीकडे भेटत नाही. म्हणून आपल्याला संतांजवळ यायचंय आणि या संतांकडं ते ज्ञान आहे महाराज, ते नाम आहे. ज्या नामाने, ज्या ज्ञानाने आपल्याला चिरकाल टिकणार असं सुख नवे नवे संत सांगतात की ते सुखच तू आहे, तू सुख स्वरूपच जसा भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, जसं भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज. भगवान परमात्म्याजवळ सुख हे सगळीकडेच आपल्याला ऐकायला भेटतं. नामस्मरणामध्ये आनंद आहे, सुख समाधान शांती आहे. जिथं भजन आहे तिथं आनंद आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्म रस शिव ब्रह्म रस आवडी रे, शिव ब्रह्म रस आवडी रे, शिव ब्रह्म रस लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, 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 शिव ब्रह्म रस आवडी रे, शिव ब्रह्म रस आवडी रे, शिव ब्रह्म रस आवडी रे, शिव ब्रह्म रस. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्म रस आवडीने किंवा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. हे सगळेच संत आपल्याला सांगतात, सगळीकडे ऐकायला भेटतं महाराज. का नामस्मरण केल्याने सुखाची प्राप्ती होती, आनंदाची प्राप्ती होती, भजनाने आनंदाची प्राप्ती होती महाराज. पण तो आनंद, ते सुख हे तुझं स्वरूप आहे हे सांगणारे ठिकाण फार क्वचित आहे. विठ्ठल हो, अशा दिव्य ठिकाणांपैकी हे महाराज पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, ते ज्ञान महाराज, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, संताया भजावे सर्वस्वे महाराज. म्हणून असं हे संतांचं अधिष्ठान आहे, हे ठिकाणी काही आपल्याला सांगितलं महाराज. नवे नवे त्याचा अनुभव आणून दिला का ते सुख, तो आनंद आणि तू वेगळा नाहीस, भगवान परमात्मा आणि तू वेगळा नाहीस हे आपला बोध सांगतो महाराज. असा अनुभव या संतांनी त्यांच्या कृपेने आपल्याला आला महाराज. त्यांनी हाताला धरून आपल्याला तिथपर्यंत घेऊन गेले. म्हणून संतांची पुण्यतिथी होती महाराज. आणि हे सुख त्यांच्या जवळ आहे, हे ज्ञान त्यांच्या जवळ आहे. म्हणून हिचं वर्णन किती केलं तर कमी महाराज. मी तो अल्पमती हीन, काय वर्णन तुमचे गुण, काय भगवंताचं रामायण जर पाहिलं ना, आपल्यासारख्या सर्वसामान्याला आचरण करण्यासारख्या सगळ्या लीला आहे भगवंताच्या. भगवंताच्या सगुण लीला आहे महाराज. आणि भगवंताच्या नामाने पण काय काय होतं, उदकी तारिले पाषाण. बघा, जेव्हा सीताशुद्धीला जायचं होतं,
सगळे वानर सीताचा कसा शोध लावायचा म्हणून सगळीकडे गेले महाराज. भगवान रामचंद्रांनी सुग्रीव, अंगद, हनुमंतराय, जांबुवंत सगळी सेना होती. अनेक शूरवीर होते महाराज, संत होते. अनेक हनुमंतराय संत होते. सगळ्यांना सांगितलं आपल्याला सीतामय्याचा शोध करायचा आहे. मग प्रत्येकाने सगळ्यांनी सीतामय्याला शोधायचं म्हणून सगळ्यांना कामगिरी वाटून दिली. तुम्ही या दिशेला जा, तुम्ही त्या दिशेला जा, तुम्ही ह्या दिशेला जा. सगळ्यांना दिशा ज्याचं त्याचं कामगिरी वाटून दिली महाराज. सीतामय्याचा शोध करण्यासाठी सगळे निघून गेले सीतामय्याचा शोध करायला. पण हनुमंतराय काय निघाले नाही महाराज. हनुमंतराय संत होते. आणि माऊली सांगतात बघा, संत तेथे विवेका असण्याची, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे. जिथं संत आहे तिथं विचार असतो महाराज, सारासार विचार असतो. सगळे वानर गेले सीतामाईला शोधायला, पण हनुमंतराय काय गेले नाही. त्याचं कारण असं होतं, हे बाकीचे गेले सगळे पण त्यांनी विचार केला नाही सीतामाईला ओळखायचं कसं. हा प्रश्न हनुमंतरायांना पडला. सीतामाईला ओळखायचं कसं. त्यांनी प्रभू रामचंद्राला विचारलं का महाराज सीतामाईला ओळखायचं कसं. हनुमंतराय हुशार होते महाराज. मग प्रभू रामचंद्रांनी मुद्रिका दिली आणि खानाखुणा सांगितलं महाराज. एक प्रसंग सांगितला होता एकांतात घडलेला, हनुमंतरायांनी विचारला होता तो प्रसंग सांगितला, बाकीच्या खानाखुणा सांगितला आणि मुद्रिका दिली महाराज. का ह्या मुद्रिकेवरून सीतामाया तुला ओळखेल. पण थोडंसं रामायणात जरा वाचलं महाराज बारीक, आपल्याला वाटतं मुद्रिका म्हणजे अंगठी. तर लौकिकदृष्ट्या अर्थ बरोबर आहे, पण मुद्रिका म्हणजे भगवान परमात्म्याने हनुमंतरायाला नाम दिलं होतं महाराज. नाम ही मुद्रिका दिली होती म्हणजे, आणि ती पण कंठामध्ये हनुमंतरायाने धारण केली होती. नाम कंठामध्ये धारण केलं आणि ती खुणे म्हणजे या खुणेवरून सीतामाया तुला ओळखेल का हा भगवान प्रभू रामचंद्राचा सेवक आहे. म्हणून असं करता 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 सीतामायाचा पत्ता लागला महाराज. जटायू मध्ये बराच मोठा प्रसंग आहे. आपला वेळ कमी आहे, 10 ते 12 टाइम होता. चालू होता 11:30 पावणे 12 वाजले. तर आपण एक थोड्या वेळामध्ये संतांची सेवा आहे म्हणून दिलेल्या वेळेचा अर्ध्या तासामध्ये आपण सेवा पूर्ण करून घेऊ. म्हणजे शॉर्टकटमध्ये थोडंसं चरित्र सांगत सांगत मी पुढे चालतो. मग सीतामय्याचा पत्ता लागला आणि ती समुद्राच्या पलीकडं 100 योजन समुद्र पलीकडं जायचं आणि तिथं ती लंका नगरी होती रावणाची. आणि तो रावण सीतामय्याला घेऊन गेला असं जटायूकडून आदी करून इतर वानरांकडून भगवान परमात्म्याला माहीत झालं. आणि सीतामय्या समुद्राच्या पलीकडे लंकेमध्ये. मग आता हे समुद्रावरून जायचं कसं महाराज. मग सगळ्यांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या, पण काय कोणाची युक्ती कामाला येईना. मग बराच वेळ झाला, कोणाला काही सुचत नाही. मग कोणीतरी सांगितलं का जे भगवान जे समुद्र आहे, समुद्र देवता आहे, सागर देवता आहे, तिथं म्हटले तुमचं वंशजेच आहे पूर्वीचे. प्रभू रामचंद्रांना सांगितलं, मग त्यांचंच आवाहन तुम्ही करा, समुद्र देवतेचं सागराचं आवाहन करा. ती सागर देवताच सांगेल का याच्यातून पलीकडे कसं जायचं. म्हणून प्रभू रामचंद्रांनी महाराज 2-3 दिवस तिथं उपोषण केलं, अनुष्ठान केलं. सागर देवता तिथं या तुम्ही, त्यांचं आवाहन केलं नाही, आम्हाला पलीकडे कसं जायचं तो मार्ग सांगा म्हणून सागराचं आवाहन केलं. पण 2-3 दिवस झाले तरी काय समुद्र देवता आली नाही. मग भगवान परमात्म्याला राग आला, धनुष्यबाण काढलं महाराज. आता काय रामबाण म्हटल्यावर तिथं काम होणारच. मग सागर देवता घाबरले महाराज आणि समोर सगळ्या कुटुंबासहित तिथं प्रगट झाले सागर देवता आणि सगळं कुटुंब. त्यांनी विचारलं देवा एवढा का आमच्यावर रागावलात. म्हणून प्रयोजन सांगितलं भगवान परमात्म्याने, काय मार्ग याच्या पलीकडे जायचं आम्हाला सांगा. तेव्हा समुद्र देवतेने सांगितलं का महाराज याला पर्याय आहे, म्हटलं सोपा पर्याय आहे आणि तो पण इथंच आहे. मग ते सेनेमध्ये सगळेच होते, वानरी सेने होते. अंगद होता, नळ, नीळ, जामवंत. त्याच्यापैकी जो नीळ होता ना, नीळ, त्या निळाला असं एक वरदान होतं. अर्थात तो श्राप पण होता, पण ते पुढं वरदान ठरलं. तर तो ऋषी मुनींचं जे शाळीग्राम असायचं पूजेचा, तर ऋषी मुनी समुद्राच्या कडाला येऊन जे पूजा करायचे ना, ते शाळीग्राम हे ध्यानस्थ ऋषी बसलेले असताना हे नळ नीळ जे वानर होते ते शालिग्राम उचलून
समुद्रामध्ये नेऊन टाकायचे, पाण्यामध्ये नेऊन टाकायचे. मग त्यांचं तर पूजेचं शाळीग्राम बुडून जायचा पाण्यामध्ये. मग त्यांची फजिती व्हायची महाराज, पूजेची. म्हणून त्या ऋषींनी तसा श्राप दिला होता. तो नळ, तो निळे, त्याला श्राप दिला होता का तुझ्या हातून हे दगड आहे, दगड बुडणार नाही पाण्यामध्ये. मग त्या श्रापाची आठवण करून दिली सागराने भगवान प्रभू रामचंद्रांना का तुमच्या सेनेमध्ये एक नीळ नावाचा वानर आहे, त्याच्याकडे असं एक वरदान आहे का त्याच्या हाताने जर पर्वत टाकले ना, दगड टाकले आणि सेतू जर तयार केला याच्यावर, तर ते दगड पाण्यामध्ये बुडणार नाही आणि सेतू तयार होईल आणि तुम्हाला लंकेमध्ये जाणं सोयीस्कर होईल. म्हणून सगळ्यांनी ठरवलं महाराज, सगळ्यांना आनंद झाला. आता पर्याय माहीत झाला ना लंकेमध्ये जायचा. आणि मग हा नीळ, आता निळाला थोडासा अहंकार झालेला, तिथं सांगितलं महाराज रामायणामध्ये. त्या नीळ वानराला अहंकार झाला, आता मी सेतू बांधणार, माझ्या हाताने दगड तरणार आहे, माझ्या हाताने सेतू बांधणार. आणि मग सीतामायाचा असा सूक्ष्म अहंकार झाला महाराज. आणि भगवंताला नेमका अहंकार चालत नाही. म्हणून आता अहंकाराचं खंडन कसं करायचं, कारण भक्त आहे, जरी अहंकार झाला, हे संतांची उदार वृत्ती असते महाराज, भगवंताची उदार वृत्ती असते. जरी अहंकार झाला ना, पण सोडत नाही संत. जरी एखादा मार्गावरून बाजूला जरी गेला ना महाराज, वेळोवेळी चुका होतात महाराज, साधकाकडून वेळोवेळी चुका होतात. पण संतांचं अंतकरण विशाल असतं महाराज, उदार अंतकरण असतं. जरी वरवर बापू बोलायचे महाराज, प्रवचन, आम्ही प्रवचन ऐकायला बसलो ना, हे प्रवचन ऐकूनच जवळ जात नव्हतं बापूंच्या. म्हणजे असं वाटायचं इतकी व्यासपीठावरून भाषा जबरदस्त आहे, मग काय असेल बाबा, जवळ जाणंच नको. बरेच दिवस आम्ही बापूंचं दर्शन सुद्धा घेत नव्हतं ना. पण जेव्हा तिकडे यायचे सप्ताहाच्या निमित्ताने, तेव्हा प्रत्यक्ष भेट झाली, थोडासा सहवास झालं, बोलणं झालं, तेव्हा कळलं काय विशाल अंतकरण असतं महात्म्याचं. हे आता लहान मुलं आहे, भांडण केलं, अभ्यास केला नाही तर त्यांच्यावर रागवावं लागतं. म्हणून हे व्यवहारामध्ये तेवढ्या पुरतं काम क्रोध या विषयांचा अधिकार असतो संतांचा, ते विषयाला अधिकाराने ते वापरून घेतात महाराज. पण फार अंतकरण ते जवळ गेल्याशिवाय कळत नाही महाराज. जवळ यार ते साधनेने जवळ गेल्याशिवाय बरं का. फक्त सहवासामध्ये तर आपण पण राहिलो संतांच्या, पण कळत नाही यथार्थ संतांची ओळख होत नाही महाराज. साधनेच्या मार्गाने संतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा लागतो, ते पण त्यांच्याच कृपेने. आपण नाही करू शकत महाराज. महाराज पहिला शब्द म्हणतात, मी तो अल्पमती ना. आपण जेव्हा लहानपण घेऊ ना, तुका म्हणे जाण हवे लहान होऊन लहान. लहानपण आपण जोपर्यंत घेत नाही ना, नामस्मरणाच्या मार्गाने त्यांच्या जवळ जात नाही ना, तोपर्यंत संत कळत नाही महाराज. म्हणून थोडासा अभिमान झाला त्या मिळाला. मग अभिमानाचं खंडन करावं लागेल भगवंताला. म्हणून पर्वत आणायला लागले सगळे वानर गेले महाराज. आता हे वानर फार शक्तिशाली होते. पर्वत उचलून आणले सगळ्यांनी आणि एक एक त्यांनी निळाकडे दिला. ते निळाने पर्वत घेऊन टाकावा, तर स्वतः त्या सागराने सांगितलं होतं, सागर देवतेने सांगितलं होतं की याला वरदान आहे, याच्या हातून दगड बुडणार नाही, याच्या हातून हे पाशाने पर्वत बुडणार नाही. पण बुडायला लागले महाराज पर्वत त्याच्या हाताने. त्याला कारण एकच, का त्या निळाला अहंकार झाला महाराज, म्हणून ते दगड बुडायला लागले. आता पण असंच आहे महाराज, अहंकार जर झाला ना तर हे दगड आज पण बुडतात. म्हणून हे दगड तरावं असं वाटत असेल ना, तरावं असं वाटत असेल तर ह्या दगडावर भगवान परमात्म्याचीच कृपा व्हायला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, तेव्हा आपण याच्यातून तरुण जाऊ महाराज. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याच्या जेव्हा लक्षात आलं, अहंकार झाला, मग ते दगड बुडायला लागले. कोणाच्याच लक्षात येईना काय झालं. मग तिथं आता काय करायचं सगळ्यांना प्रश्न पडला महाराज. आता हे दगड तर बुडायला लागले, सेतू निर्माणाचं कार्य थांबून गेलं. मग सगळे भगवान परमात्म्याकडे आले. भगवान परमात्म्याला विचारलं, आता काय करायचं, दगड तर बुडायला लागले, पर्वत सगळे तळाला जायला लागले. म्हटले आता काय करायचं, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली. संतांना विचारावं लागेल. म्हणजे आता हे दगड का बुडतात, आपल्यासारखे दगड आहे महाराज, अहंकार झाला का बुडतो, अहंकार झाला का बुडतो. पण याला वर जर काढायचं असेल तर मग संतांकडे जावं लागतं. मग हनुमंतरायाची विनंती करा म्हटले. हनुमंतरायाकडे जाऊन सगळे मार्ग विचारा म्हटले हनुमंतरायाला.
सगळे गेले. हनुमंतराय बसलेले होते निवांत. म्हटले हनुमंतराय असं असं हो राहिलं, हे निळाला वरदान आहे, साधूचं वरदान आहे, तरी पण याच्या हातून टाकलेले दगड पाण्यामध्ये बुडू राहिले आणि आपल्याला तर सेतू निर्माणाचं कार्य करायचं, कसं करायचं आपण? हनुमंतरायाच्या लक्षात आलं महाराज संतांकडे युक्ती असते. हनुमंतरायांनी एक युक्ती केली महाराज. त्या दगडावर राम नाम लिहिलं महाराज. तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा नामधार तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. काय परमार्थ दिव्य असतो महाराज संतांचा परमार्थ दिव्य. तरले तरती हा भरवसा विश्वास असतो महाराज संतांना. आणि आपल्या अंगी पण जेव्हा विश्वास निर्माण होईल ना इतका, आपण पण तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हनुमंतरायाला युक्ती विचारली. मग हनुमंतराय म्हटले त्या दगडावर राम नाम लिहा म्हटले. राम नाम लिहिलं त्या दगडावर आणि ते दगड तरले महाराज. विठ्ठल विठ्ठल ते दगड तरंगले. पण तिथं परत एक अडचण निर्माण झाली. दगड तरंगले पाण्यावर, पण ते एकमेकाला धरीना, एकमेकाच्या जवळच आहे ना महाराज. बऱ्याच वेळेस असं होतं, दगडांना जर पूर्ण अधिकार भेटला ना, आता नाम भेटलं म्हणजे तरले ना दगड, पण ते जवळ आहे ना एकमेकाच्या. हा प्रॉब्लेमच आहे महाराज. काय असेल हे सांगता येत नाही. भावनेने सांगतात ज्ञान ही अशी वस्तू आहे ना, ज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही. ज्ञानाशिवाय, ज्ञान म्हणजे प्रकाश. जीवनातला अंधार जर जायचा असेल, दुःख जायचं असेल, ज्ञानाशिवाय जात नाही, प्रकाशाशिवाय जात नाही. पण ज्ञान जर पचलं नाही ना, तर भाऊ म्हटले नास्तिक सुद्धा होऊ शकतो माणूस. ज्ञान पचवणं फार अवघड आहे. म्हणून त्याला अभिमान दिनता लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा, त्या मार्गाने जर गेलं तर ज्ञान टिकतं महाराज. म्हणून हे दगडांना दिला अधिकार. दगड तरंगले, त्यांना वाटलं आपण तरलो 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 आपण तरंगलो आता. पण ते काम येईना ना. जर सेतू बांधायचा होता, आता तो सेतू अखंड बांधला तर त्याच्यावरून चालत जाणं शक्य होतं ना. मग तो एक दगड इकडं, एक दगड इकडं, एक दगड इकडं, कोण कुठं कोण कुठं कोण एका जागी अधिष्ठानावर यायलाच तयार नाही महाराज. काय करायचं? फार अवघड असतं महाराज. तरी पण संतांकडे युक्ती असते. जगात असा कुठलाच अडचण नाही, अशी कुठलाच प्रॉब्लेम नाही का त्याच्यावर सोल्युशन संतांकडे नाही महाराज. गाठ पडे ठकठका त्याचे वर्म झाली तुका. कसा पण भेटू द्या महाराज, कसा पण किती आपल्या गाठीचा असो आपल्यासारखा, का त्याच्या गाठी बाबा म्हणतात. आता बाबांना हे अनुभव ते गाठी पडायचा. कशी जरी गाठ असली ना, संतांच्या बंधनापासून उकलेल्या देता आली मिठी सावकाश. म्हणून संतांकडे युक्ती असते महाराज. म्हटले आता असं नका करू, सेपरेट सेपरेट अधिकार देऊ नका यांना. सेपरेट हातात सूत्र दिले का जरा वेगळं व्हायला लागले. म्हणले हे काय एका ठिकाणी याय ना. मग एका दगडावर रा लिहिलं आणि एका दगडावर म लिहिलं. जेव्हा एका दगडावर रा आणि एका दगडावर म, मग तेव्हा ते दगड एकत्र आले महाराज. विठ्ठल म्हणून महाराज हा भवसिंधू आहे महाराज. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी. हा भरला मायेचा पूर वाहुनी अजाशी. इथं भले भले जरी असले ना महाराज, पण शरण जर तो तिच्या अंगी लीनता जरी आली नाही, पूर्ण समर्पण जर आलं नाही ना महाराज, तर तू वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण ही भवनदी फार दुस्तर आहे महाराज. याचं वर्णन शेवटच्या चरणात मुक्ताबाई सांगतात. म्हणे मुक्ताबाई जाण चांगया अंतरीची खून, जा सद्गुरूची शरण तुला नीतीला उद्धरून, एकमेव पर्यायाला संतांना शरण दान महाराज. म्हणून हे दगड
या जसा तिथं त्या सागरावरून तरुण जाऊन लंकेमध्ये जाऊन सीतामाईचा शोध करायचा होता, त्याच्यासाठी सगळ्या दगडांनी एकत्र येणं गरजेचं होतं महाराज. तसाच हा भवसिंधू आहे महाराज, हा भवसागर आहे, हे संतांचं कार्य आहे. याच्यावरून आपल्याला पलीकडे जायचं असेल भवसागर तरुण, ते असे दगडे वेगवेगळे राहून चालणार नाही महाराज. हे सगळ्या दगडांनी एकत्र आल्या पाहिजे, एकत्र मिळून सगळे मिळून या कार्याची धुरा सांभाळल्या पाहिजे. हे माझं कार्य आहे, माझ्या सद्गुरूंचं कार्य आहे, माझ्या बापाचं कार्य आहे. म्हणून हे आपण सेवा जोपर्यंत करत नाही ना सगळे मिळून, तोपर्यंत आपण पण सेतूच्या पलीकडे तरुण जाणार नाही. विठ्ठल म्हणून असं नामस्मरणाचं काय महात्म्य असतं का ते दगड सुद्धा पाण्यावर तरंगले, हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. उदगी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदगी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदगी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदगी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. राम चांगले चांगले नाम अंगमतीन अंगमतीन मितो अंगमतीन काय वर्णो तुझे गुण, काय वर्णो तुझे गुण. उदगी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदगी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. उदगी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदगी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारेले पाषाण हे महिमान नामाचे. ते दगड तरले महाराज समुद्रावर, मोठे मोठे पर्वत. सगळ्या वानरांनी हनुमंतरायांनी 100 योजन समुद्र पार करून जायचा होता महाराज. 100 योजन त्याच्यावर सेतू बांधायचा होता. हनुमंतरायांनी एकट्याने अर्धा सेतू बांधला होता महाराज. ते पण का बाकीच्यांसाठी हनुमंतराय एकटे समर्थ होते महाराज. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. कशाची शक्ती होती? ते दास्यत्व केलं महाराज, सेवा केली भगवान परमात्म्याची, आपल्या सद्गुरूंची, भगवंताची सेवा केली. म्हणून हे हनुमंतरायाकडे सामर्थ्य निर्माण झालं होतं. सगळा तसं पाहिलं तर सेतू एकट्यानेच तयार केला असता हनुमंतरायाने, इतकी शक्ती होती. पण या बाकीच्यांना पण सगळ्यांचा सहभाग घ्यावा, सगळ्यांना ते पुण्य भेटावं. मी केलं, माझं पण थोडं सहकार्य भगवंताच्या कार्यात असावं, सद्गुरूंच्या कार्यामध्ये थोडंसं सहकार्य असावं, म्हणून ही थोडीशी साईट सोडली होती. हनुमंतरायांची फार मोठी शक्ती होती. असं कोणी वाटून द्यायचं नाही का मी आहे म्हणून कार्य झालं संतांचं. संतांना वास्तविक भगवंताला गरज नसती, संतांना गरज नसती कोणाच्या सहकार्याची. आमच्याकडं मोठा अधिष्ठाने महाराज, गोदावरी धाम, सरलापेठ, गंगागिरीजी महाराज, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायण गिरीजी महाराज. त्यांचं कायम वाक्य असतं महाराज, संसारी माणूस हा संतांचा दाता होऊ शकतो का म्हटले. संसारी माणूस, आपल्यासारखा संसारी व्यक्ती संतांचा दाता होऊ शकतो का? आपण संतांना काही देऊ शकतो का? काय उतराई व्हावे तयार, जन्मा नाही येणे ऐसे केले, काय देऊ त्यासी व्हावे उतराई. काय देऊ शकतो संतांना? आपण काही देऊ शकत नाही ना. आपल्याकडे देण्यासारखं पण काही नाही, देण्यासारखं पण आपल्याकडे काही नाही. पण सगळ्यांचा सहभाग यामध्ये व्हावा साधूच्या कार्यामध्ये, म्हणून हे सगळ्यांचं सहकार्य घ्यायचं असतं महाराज. कार्य चालत असतं महाराज. इथून पाठीमागं चालू होतं, पुढं पण सूर्यचंद्र आहे तोपर्यंत कार्य चालत राहणार आहे. आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपण ह्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आणि आपलं कल्याण करून घ्यायचं महाराज. इथं तुम्ही येऊ नाही येऊ, अनादी कालापासून संतांच्या कार्यावर अनेक अडचणी आल्या, संकट आले, पण काम बंद होत नसतं. कारण याला भगवान परमात्मा स्वतः ह्याच्या रक्षणासाठी उभा असतो महाराज. जिथं संतांचं दिव्य कार्य आहे ना, साधू संतांच्या कार्याला भगवंताचं पाठीमागं मागे पुढे उभा राहाय सांभाळी शक्ती पाठीमागं असते, म्हणून कार्य बंद पडत नसतं. याच्यात आपण आपला फायदा करून घ्यायचा असतो, म्हणून इथे यायचं. साधूच्या ठिकाणी सेवा केली ना तर
तर जे साजूक सुख माऊली म्हटले ज्ञानेश्वरीमध्ये, ते सुख संतांकडे, ते सुख संत आपल्याला देतात, आपल्या पदरात टाकतात महाराज. म्हणून इथे येऊन ही सेवा करायची असती. त्यांच्या सेवेतून उतराई होऊ शकत नाही आपण, पण प्रयत्न करायचा असतो. तो प्रयत्न पाहूनच आपल्यावर साधू प्रसन्न होतात. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात, हे नाम असं आहे का ह्या नामाने दगड सुद्धा तरले महाराज. आणि दगड जर तरतात ना, आपला सध्या प्रॉब्लेम एकच आहे बरं का, आपल्याला पण तेच नाम दिलेले सद्गुरूंनी, आपल्याला पण तेच नाम दिलं महाराज, जे माऊलींना दिलं दादांनी, जे हनुमंतराय ज्या शक्तीच्या जोरावर इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं महाराज, तेच नाम आपल्याला पण सद्गुरूंनी दिलेलं आहे. फक्त आपला विश्वास नाही महाराज, आणि संतांचा त्याच्यावर विश्वास आहे. मग दगड जर पाण्यावर तरंगू शकतात, तर आपण हा भवसागर तरू शकत नाही का? संतांच्या संगतीत गेल्या पाहिजे महाराज. संतांच्या संगतीत गेल्याशिवाय हा विचार कळत नाही. ग्रंथाची संगत केल्या पाहिजे. माऊली तर त्याच्या पण पुढे जाऊन सांगतात, हा भवसागर आहे ना. आता बरंच पांडुरंगाचं जी सगुण मूर्ती आहे कमरेवर, काय सांगतात का, बाबा हा भवसागर कमरे इतकाच आहे, तू काय याला घाबरू नको. आता मगाशी जे प्रमाण झालं, भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडीते भवसागर. हा, आता ते बरेच सांगितलं, त्याच्यात कोणत्या कोणत्या मगरी आहे त्या पाण्यामध्ये, कोणते मासे आहे, कोणत्या सुसरी आहे, कल्पना, अविद्या, हे सगळे त्याच्यामध्ये जलचर आहे. आणि हे जलचर माणसाला कुठल्या कपरीला घेऊन जातात, खाऊन टाकतात. हे भवनदीचं फार विस्तार केलेला आहे, संतांनी फार वर्णन केलेलं आहे. भवनदी फार दुस्तर आहे असं सांगितलं. पण संतांच्या मार्गाने जर गेलं ना महाराज, 2-3 प्रमाण सांगतो मी. पहा, एक तास आहे, भागली मज वाहतील कडी त्यांची जोडे सर्व सुख. जरी माणूस थकला महाराज, साधक थकला, साधना करता करता प्रयत्न करावे, ते स्वसामर्थ्यावर आपण जाऊ शकत नाही महाराज. मोक्ष मूलम गुरु कृपा, गुरु कृपा झाल्याशिवाय आपण त्या पदाला जात नाही. म्हणून फक्त आपण प्रयत्न करणं आपलं काम आहे, दिलेलं साधन करणं आपलं काम आहे, उद्धरून घेऊन जायचं हे संतांचं काम आहे. म्हणून जर आपण साधना करता करता थकलो, तर संत स्वतः आपल्याला भागली मज हातीला कडी. पण कधी संतांची पायी सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीत जेणे हा गोपाळ कृपा करी. भागली मज हातीला कडी त्यांची जोडी. वा, माझा इतका अभ्यास नाही बरं का महाराज ज्ञानेश्वरीचा. माझं काही जास्त पाठांतर नाही, जास्त प्रमाण पाठ नाही, जास्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही. बापूंकडून बऱ्याच वेळेस ज्ञानेश्वरी ऐकायचं योग यायचा महाराज. इकडं जर आले चिंचपूरला मेळाव्यामध्ये, आमचं काही इकडे येणं होत नव्हतं महाराज. नोकरी, अडचणी, अनेक सुट्ट्यांचे प्रॉब्लेम, त्याच्यामुळं येणं झालं नाही महाराज. बापू असताना खंत वाटते महाराज. विठ्ठल विठ्ठल सगुणातलं प्रेम फार वेगळं असतं. वस्तू आहे तोपर्यंत कळत नाही. भाऊ नेहमी म्हणतात, वस्तू आहे तोपर्यंत कळत नाही. हे महात्मे बसलेत महाराज सगळे. हे काय आपलं, आपण काय ज्ञान पाजळायला इथं उभं राहिलो नाही, आणि ते आपलं ज्ञान ऐकायला उभे नाही राहिले महाराज. पण आता क्षणभंगूर नाही भरवसा, भारी सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसाला. राम राम स्मरा. शरीराचा भरोसा नाही महाराज. क्षणभंगूर हे अल्पायुष्य मानव देह. कधी जाईल हे शरीर, कधी पडल. आणि भाऊ नेहमी म्हणतात का, शहाणे माणसं काम झाल्यावर थांबत नसतात. म्हणून महात्मे महाराज ज्या कामासाठी आले ना, ते काम संपलं का? विठ्ठल विठ्ठल मार्ग
मार्ग दाखवणं काम असतं महाराज संतांचं. आणि तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने सत्संगाच्या रूपाने मार्ग दाखवला महाराज या महात्म्यांनी. आणि त्या मार्गावर चालावी अशी त्यांची अपेक्षा आहे. आता ती कितपत आपल्याकडून पूर्ण होईल हे काही सांगू शकत नाही महाराज. कारण बापूंचे प्रवचन ऐकावं महाराज ज्ञानेश्वरी. आणि आम्हाला काही जास्त संगती घडली नाही, पण तुम्ही सगळे भाग्यवान मंडळी. बापूंची ज्ञानेश्वरी तुम्हाला समोर बसून ऐकता आली म्हणून तितक्या ओव्या. मागच्या वेळेस जेव्हा सेवा झाली ना महाराज, सगळं हे म्हणजे खालून ओव्या सांगायचे. आपला तितकं वाचन नाही, तितका अधिकार नाही. फार ज्ञानेश्वरी प्रभुत्व होतं महाराज. एक दिवस भाऊंचा सहज विषय निघाला होता, म्हणजे महात्म्याने आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगितली ना, ते सांगायला पाहिजे महाराज इथं, ते ऐकायला पाहिजे आपण. याचा उद्देश तरी काय, जे महात्म्याने आयुष्यभर घासून 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 जर परिपाक केला महाराज, ज्ञानेश्वरी सोपी केली आपल्यासाठी. एका शब्दात महात्म्याने ज्ञानेश्वरी सांगावा, जीवच शिवे, जीवच शिवे जीवची परी तुके महेशाशी. इतकं सोपं हे सगळं शास्त्र धुंडाळले महाराज त्यांनी. आणि इतकं सोपं करून आपल्याजवळ, जसं एखादं लहान मुले आणि ती आई त्याला मोठा जर लाडू असेल, त्या लाडूचे 10-20 घास करते महाराज, छोटे 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 छोटे, ते छोटे छोटे घास करून त्या मुलाला भरवते ना. तसं हे बापूंसारख्या महात्म्यांनी आपल्याला ही ज्ञानेश्वरी अवघडे समजायला, पण ती सोपी करून 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 आपल्याला वेळोवेळी समजून सांगून 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 ते ज्ञान आपल्या गळी उतरवलं महाराज. ते पचण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली महाराज. म्हणून फार या संतांचे उपकार आहे महाराज आपल्यावर. म्हणून त्यांचं कार्य, म्हणून आता हे कार्य पुढं पण चाललं पाहिजे ना महाराज. कार्य इथं संतांचं कार्य काय बंद होत नसतं है ना. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, हर युग वे अवतार धरे फिर संतन के संत. संत वेळोवेळी अवतार घेतात महाराज, भगवंत वेळोवेळी अवतार घेतो. या वाटा कधी बंद पडत नसतात महाराज. थोडंसं त्याच्यावर मलिनता येते, आणि ती मलिनता या सत्संगाने निघून जाते. म्हणून असे दिव्य महात्मे महाराज. आणि त्यांच्या संगतीत आलो ना, त्यांनी दिलेल्या नामाने दगड तरतात महाराज. म्हणून आपण तरणार नाही का, म्हणून हे नाम, त्या नामाचं वर्णन महाराज करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उतरिले मुक्त केले राखे नाम चांगले चांगले माझे ते नाम कसं आहे महाराज, तुकाराम महाराज वर्णन करून सांगतात. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. काय महिमा आहे त्या नामाचा महाराज. जे कार्य सगुण अवताराने झालं नाही ना, जे कार्य सगुण अवताराने झालं नाही ते भगवंताच्या नामाने होत असतं. पण सगुण अवतार झाल्याशिवाय नाम पण नाही ना, दोन्ही महत्वाचे आहे महाराज. म्हणून नाम चांगले चांगले, काही ठिकाणी गोमटे म्हटलं, काही ठिकाणी बर्वे म्हटलं, अनेक विशेषण त्याला संतांनी वापरले महाराज.
नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे निरकंठ, हा आपण सुखी निवाला. फार संतांचे वेगवेगळे विशेषण वापरले महाराज. चांगलंय हे नाम, कसं आहे नाम चांगलंय चांगलंय. विश्वाची दुःखे महासुखे, जगाची महासुखे दुमदुमीत केले. हा महाराज तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय पराय चित्ताचे, जेथ नामच नाही पापाचे आहे, यमदमाव काळाने तीर्थे ठायावरून उठवले. यम लोकाला म्हटले यमाला कामच राहिलं नाही काही. यम म्हणे काही यमावे, दमू म्हणे कवना ते यमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष वखदासी नाही. मी पाहायला सुद्धा दोष राहिले नाही महाराज. काय तीर्थाला जाऊन तरी काय करायचंय म्हटले आता, कारण सगळं हे तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे माझे मना बुडी दे. आता मी तरी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे. नामाचं काय महत्व आहे महाराज. सगळे संत सगळे शास्त्र त्याच्यासाठीच निर्माण झाले महाराज. वैकुंठही एखादी वैकुंठी, कधीतरी एखादा वैकुंठ अनेक साधना करून हिमालयात जाऊन तपश्चर्या करून अनेक वर्ष आयुष्यभर तपश्चर्या 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करून कधी एखादी वैकुंठी जावे. वैकुंठीची केले हे वैकुंठच केले म्हणले सगळे तिने. रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी त्याने वैकुंठ भवनी घर केले महाराज. त्यांनी इथंच वैकुंठ केलं महाराज संतांनी. असा नामाचं महिमाने काय ग्रंथ आहे संतांचे, काय ज्ञानेश्वरी. नामाचं फार महत्व आहे महाराज. आणि ते नाम सद्गुरूंनी आपल्या पदरात जसंच्या तसं टाकलं, पण आपल्याला त्या नामाचा अनुभव येत नाही, पाहिजे तितका अनुभव येत नाही महाराज. ही हळूहळू आलेलंच चांगलं. घाईघाई बदल होण्यापेक्षा, भाऊ नेहमी सांगतात, घाईघाई बदल होण्यापेक्षा हळूहळू त्या मार्गाने गेलेलं चांगलं. एकदमच गोंदवलेकर महाराज पण म्हणतात, एकदम बदल होण्यापेक्षा आहे ना, किंवा एकच जण पलीकडे जाण्यापेक्षा सगळ्यांनी थोडं थोडं पुढे गेलेलं चांगलं. संतांचं कार्य करण्याची पद्धत असते महाराज. पिकले शिंदे कडूपणे गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईच, अवघी आनंदाची सृष्टी झाली. दादांचं कीर्तन झालं होतं महाराज चिंचपूरला या अभंगावर. फार आहे तोपर्यंत श्रवण घडायला पाहिजे महाराज. पण आता यांनी आपल्याला दिलं समोर करून आणि महात्मे थांबलेत महाराज पाठीमागे. फार विषय ऐकायला भेटतात. पारगावला जेव्हा मेळावा झाला ना, पारगावच्या मेळाव्यामध्ये ते शिंदे दादांजवळ बसलो होतो महाराज थोड्या वेळ. श्रीपाद बाबांच्या आठवणी विचारल्या, रामदास बाबांच्या आठवणी विचारल्या. ते महात्म्यांजवळ बसायला पाहिजे थोडंसं, कारण त्यांच्याकडून जे आत्ता ऐकायला भेटेल ना आपल्याला, ते भविष्यात न जाणू. आता बापूंचे महाराज प्रवचन आहेत काय रेकॉर्डिंग, ते ऐकल्यानंतर आता असं वाटतं का आपणही कदाचित तेव्हा असतो तर किती बरं झालं असतं. म्हणून आताही काही वेळ गेलेली नाही महाराज. आपल्यासाठी भगवंताने जरी हे चालूच आहे, पहिल्यापासून चालू आहे, जरी अवतार संपत गेले, अवतार होत गेले, पण नवीनही अवतार होतात महाराज. आताही महात्मे आहेतच, संत महात्मे आहेतच. आपण त्यांच्याजवळ जाऊन बसण्याची गरज आहे. म्हणून तुकाराम महाराज नामाचं महत्व सांगतात महाराज. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. आता कंठामध्येच का म्हटलं असेल, कंठामध्येच का म्हटलं असेल कंठी राहो, कारण कंठ म्हणजे हे थोडस आतमधली वाणी आहे महाराज. कंठ म्हणजे हे जे बडबड करतो ना आपण, माऊली म्हणतात अनंत वाचाळ बरड ती बरड. आता वा, ते वरचं वर बडबड केल्यापेक्षा ना महाराज अर्थात व्हायला जात नाही बरं का. वैखरीच्या भजनाला सुद्धा फार महत्व आहे महाराज. वैखरीपासूनच सुरुवात आहे, भजनाची सुरुवात वैखरीपासूनच आहे. वैखरीच्या नामाला फार गोंदवलेकर महाराजांनी पहा महाराज, ते ब्रह्मानंद महाराज असतील, कृतकोटी महाराज, हे अनेक महात्मे त्यांच्या सोबत घडले. त्यांनी वैखरीचं 13 कोटी नामस्मरण 3 वेळेस, ब्रह्मानंदांनी 13 कोटी नामस्मरण 3 वेळेस पुरस्चरण केलं. सामान्य गोष्ट नाही महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai 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 संतांच्या संगतीत जर आलं ना महाराज, त्यांच्या भजनाबरोबर आपलं भजन होतं, त्यांच्या पूजेबरोबर आपली पूजा होती, त्यांच्या ज्ञानेश्वरी वाचनाबरोबर आपले पण ज्ञानेश्वरी वाचन होतं. कारण आपलं काही नियमात नसतं, आपलं काही नियमात नाही. महात्म्याने नियम केला महाराज, खरा नियम केला असेल महात्म्याने नियम केला महाराज. सातत्य, तर सातत्य शिकावं महाराज महात्म्यांकडून, आपल्याकडून नाही आता कळत. दररोज ज्ञानेश्वरी थोडंसं अनुभवलंय, पाहिलं डोळ्यांनी, संपली का परत चालू करायची, ज्ञानेश्वरी संपली का परत चालू करायची. हे फक्त महात्म्यांनी करावं महाराज. म्हणून त्यांच्या संगतीत गेलं ना, फक्त पडून राहिलं तर एक आहे उगाच संतांची पाहिजे. त्यांच्याबरोबर पडून जरी राहिलं ना, त्यांच्या साधनेबरोबर आपली साधना, त्यांच्या वाचनाबरोबर आपलं वाचन, त्यांच्या पूजेबरोबर आपलं, त्यांच्या भजनाबरोबर आपलं भजन होतं. म्हणून संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. म्हणून वैखरीच्या वाणीने 13 कोटी भजन केलं आणि 13 कोटी किंवा 3.5 कोटी नामस्मरण जर केलं, गोंदवलेकर महाराज सांगतात 3.5 कोटी नामस्मरण जर झालं तर ज्या दैवताची भक्ती केली ना, ज्या दैवताचं नामस्मरण केलं, त्या दैवताचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही महाराज. 3.5 कोटी नामस्मरण. आणि पुढं पण सांगितलं, एखाद्या म्हणाला आमचं तर 3.5 पेक्षा जास्त झालं तरी पण अनुभव येत नाही. बरेच जण होते आता शंका, आपल्यासारखे असतातच. बरेच दिवस झाले व अनुग्रह झाला, प्रबोध झाला, पण अनुभवच येत नाही, काय कारण असावं. तर म्हटले कुठेतरी हे आपल्या पाईपलाईन असते ना, पाईपलाईन लिकेज होते ना, पाईपलाईन तसं लिकेज असतं म्हटले कुठेतरी. लिकेज म्हणजे काय, का आपल्या मागण्या महाराज, आपलं सारखं भगवंताकडं संतांकडे काहीतरी मागायचं काम चालू असतं. ते जेवढ्या आपल्या मागण्या असतील ना, तेवढं समजायचं हे लिकेज आहे. तिथं नामस्मरण खर्च होतं महाराज, म्हणून आपल्याला अनुभव येत नाही. तर गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं 3.5 कोटी नामस्मरण जर केलं, भगवान श्रीराम नामाचं जर श्रीराम जय राम जय राम 3.5 कोटी, तर त्या भगवान परमात्म्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. आपल्याला विश्वास नाही, पण इतिहास जर पाहिला, आपलं शास्त्र पाहिलं, हे राक्षसांना सुद्धा मुक्त केलेलं आहे. राक्षसांना मुक्त केलं म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे जे आपल्यासारखे होते ना, त्यांना मुक्त केलं महाराज. हेच राक्षस. आज काही राक्षस नाही असं नाही, आणि आज काही संत नाही असं पण नाही, आज काय भगवान परमात्मा नाही असं पण नाही. हे जातच नाही कुठं. जसं संतांचं पण बीज मोडत नाही महाराज, तसं ह्या पण वृत्ती आहे, हे राक्षसी वृत्ती, ह्या पण जात नाही, यांचं पण बी मोडत नसतं. हे प्रत्येक वेळेस बरोबर असतातच, कारण ते असल्याशिवाय ह्याला महत्व नाही, खोटं असल्याशिवाय खऱ्याला महत्व नाही. म्हणजे साव आणि चोर, चोर असल्याशिवाय सावाला महत्व नाही महाराज. संतांचं महत्व, मीराबाईने प्रश्न विचारला होता आपल्या सद्गुरूंना, का इतका खरा शुद्ध परमार्थ असताना सुद्धा इतकं परीक्षा का, इतक्या दिव्य विष दिलं ना महाराज, विष दिलं मीराबाईला. काय काय अन्याय अत्याचार केले मीराबाईवर, सगळ्याच संतांवर झाले. म्हटले एवढा शुद्ध परमार्थ असून पण इतका त्रास का. भाऊ म्हटले आता आम्ही पाहिलंय बापूंना किती त्रास झाला. म्हटले हे कार्य इथपर्यंत आणता बापूंना किती त्रास झाला हे आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलेलं आहे. पण करत जा भाऊ फोन सगळ्यांनाच, माझी विनंती राहील. कारण मी काय कोणी अधिकारी नाही मोठा, माझं सांगण्याचा अधिकार नाही, पण जे डोळ्यांनी पाहिलं ना महाराज, जे महात्म्यांचं पाहिलं ना, भाऊ येतात महाराज आमच्याकडं.
विठ्ठल विठ्ठल हो 4-4 दिवस 8-8 दिवस मुक्काम होतो महाराज. पण 4-4 8-8 दिवस राहून पण काही साधक मंडळी अशी, आता आपल्या बुद्धीचा भेद आहे बरं का तो. बापूंचा, नानांचा, श्रीपाद बाबा असतील, माऊली असतील, तुकाराम महाराज सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम. हे साधकाला पथ्य सांगितले महाराज. भेद नाही दिसले पाहिजे कोणामध्येच नाही. हे समस्त ही श्री वासुदेव संतांचा, हे माऊलींची प्रतीती आहे. आणि आपल्याला पण तोच अनुभव आला पाहिजे. आपल्याला नाही तो अनुभव अजून, पण तो अनुभव येण्यासाठी आपले प्रयत्न चालले महाराज. तो अनुभव यावा, पण आपल्याकडून घडत नाही तसं. आपल्याला गुणदोष दिसतात महाराज. म्हणून हे जगामध्ये नाही कधी दिसणार. आपल्या गुरुबंधूंमध्ये जरी आपल्याला भगवान परमात्मा दिसला ना तरी भरपूर झाला महाराज. पण तशी दृष्टी आपली अजून तयार झाली नाही. म्हणून जरी भाऊ 4-4 8-8 दिवस येऊन राहिले ना, काही साधक मंडळी दर्शनाला सुद्धा येत नाही. असं मनामध्ये थोडीशी, आता हे आपले दोषीच मन आहे बरं का महाराज. विकारांनी ग्रस्त आपलं मन आहे. हे मन काय अजून शुद्ध झालं नाही, चित्त काय निर्विषय झालं नाही. म्हणून असं विचार यायचा का 4-4 दिवस येऊन महात्मे राहतात, साधं दर्शनाला सुद्धा येऊ नये. इतका काय प्रपंच असावा. 24 तास आपलं प्रपंच मागे लागला महाराज. म्हणजे 10-15 मिनिटं अर्धा तास वेळ भेटत नाही. फक्त पायावर डोकं ठेवायला सुद्धा सद्गुरूंच्या खंत वाटायची महाराज, फार खंत वाटायची. दया करण्याचे पुत्रासी संतांचा अंतकरण महाराज आपल्याला त्याचा ठाव नाही घेता येणार. मग जे 4-4 दिवस राहून पण जे दर्शनाला आले नाही ना महाराज, भाऊने त्यांच्या घरी जावं. नको सासूरवासने असतील, कोणाला कामाचा व्याप असेल, कोणाला ड्युटी असेल, नजर जमलं यायला. तुम्हाला काय सांगावं आमच्या ताईंच्या अडचणी. जे करतं त्याला माहित असतं. म्हणून आपण प्रापंचिक माणसे, फार अडचणी असतात महाराज. भाऊ स्वतः त्यांच्या घरी जायचे महाराज. घरी जाऊन सुख येतो घरा नारायण न लगती साया सुधावे वनांतरा सुखे येतो घरा. म्हणून माझा काही अधिकार नाही महाराज सांगण्याचा, पण जरी या कार्याला फोन करण्याची आवश्यकता नसेल, आमंत्रणाची गरज नाही. प्रमाणे तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, जरी प्रमाण असते, कारण हे आमच्यासारखे अज्ञानी जीव आहे महाराज, यांना फोनच करावे लागतात. कारण अज्ञान आहे त्यांचं. त्यांना जोपर्यंत वस्तूचं महत्त्व कळत नाही ना तोपर्यंत फोनच करावं लागते महाराज. आणि केलेले महात्मे करतात. प्रत्येक वेळेस मेळावा आला, गुरुपौर्णिमा आली, आषाढी एकादशी आली, वारी आली, पंढरीची वारी आली, फोन करणार महाराज. सगळ्यांना वैयक्तिक फोन करणार. हे साधुत्व असतं महाराज. त्रास होतो मान्य आहे, योगी पावन मनाचा. आम्हाला पण बऱ्याच वेळेस मी म्हटलो मगाशी, आपण स्वतः जोपर्यंत त्याच्यात उतरत नाही ना महाराज थोडंफार तरी, तेव्हा हे कळत नाही. हे महात्म्यांनी इथपर्यंत कसं आणलं हे कळत नसतं तोपर्यंत. सारखे फोन महाराज. कार्यक्रम आला का फोनच करावा लागतो, करायचा. म्हणजे बापूंचं कार्य आहे, आपले सद्गुरूंचं कार्य आहे सगळ्यांचा. आणि अज्ञानी जीवाला कळत नाही आपला फायदा काय, आपला तोटा काय, आपला नफा काय, आपलं नुकसान काय, या अज्ञानी जीवाला कळत नाही. मग इथं जबरदस्ती आणून जबरदस्ती कवायला सुरुवातीला जबरदस्तीच करावं लागतं. हे लहान पोरं शाळेत जात नाही सुरुवातीला, त्यांना काहीतरी गोड बोलून म्हणा, काहीतरी खाऊचा पुढा हातात देऊन काहीतरी पर्याय करून आपण पाठवतोच का नाही शाळेमध्ये. मग ते जसं अंतकरण असतं महाराज, आईचं अंतकरण, त्या अंतकरणाने प्रत्येकाला निरोप देणं, त्यांना बोलवणं प्रेमाने वारंवार, आणि त्यांना हा इथे येऊन ज्ञानाचा उपदेश करणं, त्यांना ज्ञानाचा अनुभव आणून देणं, त्यांच्याकडून भजन करून घेणं, त्यांच्याकडून नियम करून घेणं, हे संतांनीच करावं. आपल्यासारख्याला त्याचा त्रास होतो, संतांना त्याचा त्रास जाणवला नाही. कारण ते सगळे हे समस्तही श्री वासुदेव या प्रतीतीवर गेलेले असल्यामुळं त्यांना भेदच दिसत नाही मला. म्हणून याला दुसरा तरी काही पर्याय नाही आहे. म्हणून इथं सगळ्यांनी यावं,
संतांचं कार्य आहे, सद्गुरूंच्या कार्याला सहकार्य करावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून राक्षसांचा उद्धार झाला, दगड तरले. मग आपण आपल्याला तर दिले इंद्रिय, हात पाय मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण. जो हे सगळं सिद्ध आहे, आपल्याला हे सगळं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच दिलेलं आहे. मग आपला उद्धार का होणार नाही? राक्षसांचा जर झाला, दगड जर तरले, तर आपला उद्धार होणार नाही का? आपला पण उद्धार झालेलाच आहे महाराज. दासबोधामध्ये सांगतात समर्थ रामदास स्वामी, जी क्षणी अनुग्रह केला ती क्षणी मुक्त झाला. काही बोलायचंच नाही म्हणले, त्याला बंधनच नाही काही. ज्या क्षणी आपल्याला अनुग्रह झाला ना, त्याच क्षणी आपण मुक्त झालेलो. फक्त हा विश्वास पटण्यासाठी नामस्मरण करायचे. विठ्ठल अनेक प्रसंग घडले रामायणामध्ये महाराज. नामाची शक्ती, त्याचा अनुभव आणून देणारे अनेक प्रसंग घडले. मग त्यात एक प्रसंग आहे का, युद्ध करता करता शक्ती लागली, लक्ष्मणाला शक्ती लागली महाराज. आणि शक्ती लागल्यानंतर मग काय करायचं, कुठल्याच उपायाने शुद्धीवर येईना. मग सुषेण वैद्य बोलवले आणि त्या वैद्यांनी सांगितलं, वैद्य पण लंकेमधूनच आणले होते हनुमंतरायांनी. मग त्या वैद्यांनी उपाय सांगितला का आता याला दुसरा पर्याय नाही महाराज, याला एकच पर्याय, तो अभंगाच्या तिसऱ्या लागली महाराज. जर शुद्धीवर आणायचं असेल लक्ष्मणाला तर द्रोणागिरी आणल्याशिवाय, कारण त्या द्रोणागिरीवर जडीबुटी होत्या मला, संजीवनी होती, आणि ती संजीवनी आणल्याशिवाय शुद्धीवर येणार नाही म्हटले. म्हणून मग कोणी आणायची? हनुमंतरायाने तो विडाच उचलला महाराज, का मी घेऊन येतो. सामर्थ्य होतं महाराज हनुमंतरायांकडे. जय श्रीराम म्हटलं का सगळे कामं व्हायचे महाराज हनुमंतरायांचे. म्हणून हे नाम इतकं श्रेष्ठ आहे का त्या नामाच्या जोरावर महाराज गेले, पर्वतच घेऊन आले, द्रोणागिरीच घेऊन आले. बरेच मोठे मोठे प्रसंग बरं का. आपली वेळ संपली, थोडंसं पुढं गेलं, पण शॉर्टकटमध्ये प्रसंग पाहू आणि पूर्णत्वाकडे येऊ. म्हणून द्रोणागिरी उचलून आणला. रस्त्यात ते नंदीग्रामवरून खाली भरताचं ते गाव होतं ना, भगवान परमात्मा वनामध्ये 14 वर्ष वनवासाला गेल्यामुळे भरत पण तसंच वेशभूषा करून आणि नंदीग्रामामध्ये राहिला होता. मग त्या नंदीग्रामावरून हनुमंतराय चालले होते द्रोणागिरी घेऊन. ते भरताला दिसलं काहीतरी वरून चाललंय, मग अयोध्येवर काही संकट तर नाही ना, म्हणून त्यांनी बाण मारला महाराज हनुमंतरायला आणि ते खाली पडले महाराज. द्रोणागिरी सह हनुमंतराय खाली पडले
आणि बेशुद्ध झाले महाराज हनुमंतराय द्रोणागिरी अंतांनी. पण बेशुद्ध जरी झाले ना, पहा भक्ताची काय स्थिती असते बरं का. जागृती स्वप्नी पांडुरंग, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. भगवान परमात्मा सोडून भक्ताला दुसरं काही दिसत नाही. त्याच्या तिन्ही अवस्थामध्ये नामस्मरण चालू असतं. बेशुद्ध जरी हनुमंतराय पडले तरी त्यांचं नामस्मरण चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग भरताने पाहिलं महाराज हे कोण ही व्यक्ती, कोण हा महात्मा आहे, बेशुद्ध पडलेला असताना सुद्धा नामस्मरण चालू आहे. मग अनेक पर्याय केले महाराज, पाणी मारलं तोंडावर, अनेक उठवायचे पर्याय केले, पण हनुमंतराय काय उठत नाही, बेशुद्ध अवस्थेत आहे. मग शेवटी म्हटले तुला प्रभू रामचंद्राची शपथ आहे. प्रभू रामचंद्राची शपथ घातली महाराज. तेव्हा हनुमंतराय उठले आणि मग त्यांचा परत संवाद झाला, चर्चा झाली, काय झालं असं असं झालं. म्हटले लक्ष्मणाला शक्ती लागली आणि मी जर आता सूर्योदयापर्यंत गेलो नाही तर कदाचित त्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणून मला गेलं पाहिजे. म्हटले मी जातो. भरत म्हणे थांबा म्हणे हनुमंतराय, तुम्ही काय घाई करू नका म्हणले. तसं घाबरायचं काही कारण नाही, कारण आता भरत म्हणजे काय, भरत सामान्य नव्हता. भरत काय सामान्य नव्हता महाराज, महात्माच होता, धर्मात्मा होता भरत म्हणजे धर्मात्मा. मी म्हटले माझ्याकडे असा बाण आहे ना, ते सूर्याची ताकदच नाही म्हणले उगवायची, असा बाण आहे माझ्याकडं, पण काळजी करू नको म्हटले. आता तुला एका बाणावर बसवतो आणि एका क्षणामध्ये तू तिथं पोचशील जाऊन म्हटले, जिथं प्रभू रामचंद्र आहे, लक्ष्मण आहे, सगळी सेना आहे. लक्ष्मण जे बेशुद्ध पडलेले, एका क्षणात तुला तिथं पाठवतो म्हणले. माझ्याकडे असा बाण आहे, अशी शक्ती माझ्याकडं. म्हटले असू द्या. हात जोडले हनुमंतरायाने. म्हटले मला कशाचीच गरज नाही, माझ्याकडे अशी शक्ती नामाची, भगवंताच्या नामाची अशी शक्ती, आम्हाला दुसऱ्या कशाच साधण्याची गरज लागत नाही, फक्त जय श्रीराम म्हटले माझे सगळे कामं होतात म्हटले. म्हणून द्रोणागिरी कपी हाती आन विलासितापती, थोर केली ख्याती भरत भेटी समय. जेव्हा सगळं युद्ध जिंकून महाराज अयोध्येला आले ना, आता सगळे भगवंताची वाट पाहत होते ना. 14 वर्षाचा वियोग होता. भगवान परमात्मा आता हा सगळ्यांचा जीव की प्राण होता. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र सगळ्यांचा जीव की प्राण, आणि 14 वर्ष अयोध्यावासियांना वियोग झाला होता भगवंताचा. म्हणून सगळे आसुसलेले होते महाराज, सगळे वाट पाहत होते भगवान परमात्म्याची. आणि मग सगळ्यांना एकाच वेळेस भेटणं शक्य नव्हतं. एवढ्यांना पूर्ण अयोध्या नगरीला भेटायचं. सगळ्या तिन्ही माता होत्या, सगळे इकडं भरत, शत्रुघ्न, हे सगळेच बंधू होते, सगळं कुटुंब परिवार होता, प्रजा होती. सगळ्यांना एका वेळी भेटणं शक्य नव्हतं. म्हणून भगवान परमात्म्याने तेव्हा काय केलं महाराज, जेवढी प्रजा, जेवढ्या माता, जेवढे बंधू, तेवढे रूप घेतले महाराज. थोर केली ख्याती भरत भेटी समय, अशी ख्याती केली भगवंताने का जेवढे जनसागर होता, जेवढं अयोध्येचे नगरवासी होते, तेवढे रूप घेतले आणि तेवढ्या रूपामध्ये प्रत्येकाला भेट दिली महाराज. अजून एक असा, त्या जेव्हा वनवासाला गेले ना, त्या वनामध्ये अजून एक असा प्रसंग घडला होता महाराज. त्याचं वर्णन करतात 4थ्या चरणामध्ये. शिळा होती मनुष्याधारी, शिळा होती मनुष्याधारी, थोर कीर्ती वाखारी, थोर कीर्ती वाखारी, हरी लंकादहन की शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखा नेली, लंका दहन केली हनुमंते कशाने. ही शिळा, ती अहिल्या शिळा झाली ती महाराज. आणि भगवंताच्या पदस्पर्शाने, पदस्पर्श म्हणजे डायरेक्ट पाय नाही लावला बरं का भगवंताने. आता भगवान परमात्मा आहे, तो पुरुषोत्तम भगवान परमात्मा आहे. आणि तो पाय कसा लावीन एखाद्या स्त्रीला, कारण सीतामाया सोडली तर सगळ्यांविषयी मातृत्व भाव होता महाराज. जेव्हा देवी पार्वती आल्या तेव्हा तो प्रसंग एक,
रूप बदलून आले होते सीतामायाच्या रूपामध्ये, तरी भगवान परमात्म्याने ओळखलं होतं महाराज पार्वती मातेला, म्हणून असे भगवान परमात्मा आहे. मग ते असं म्हणतात का पाय लावला त्या शिळेला आणि त्याची स्त्री झाली, पहिल्या पूर्व रूपावर आली अहिल्या. तसं नाही महाराज, भगवंताच्या नामाचंच हे सामर्थ्य, भगवंताच्या चरणाची धूळ फक्त उडाली त्या शिळेवर आणि ती शिळेची परत मनुष्य झाली, म्हणजे पूर्वपदावर श्रापमुक्त झाली. तिला कसा श्राप दिलेला होता, उशाप दिलेला होता, भगवान परमात्मा येऊन आणि तुझा उद्धार करतील. असं अनेक अनेक कथा आहे महाराज भगवंताचं, काय आता वर्णन करायचं. अजून एक हनुमंतरायांनी पराक्रम केला महाराज, लंका दहन केली हनुमंते. कशाने, कशाच्या जोरावर लंका दहन केली महाराज. शेपोट प्रसंग आपल्याला सगळा माहिती आहे महाराज. सीतामायेची भेट झाली, भूक लागली होती हनुमंतरायाला, मग काय करायचं काय करायचं. भरपूर अशोकवनातली फळं खाल्ली, झाडं मोडले, हनुमंतरायाला धरून घेऊन गेले दरबारामध्ये, रावणाच्या पुढे हजर केलं. मग काय करायचं, याला काय शिक्षा द्यायची म्हणून शेपटी पेटवा म्हटले, कारण वानरांची सगळी शक्ती त्या शेपटीमध्ये. कारण आता हे अवतारच महाराज कोणाचा आहे, हनुमंतराय. भज स्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग अर्जुनेसी. भगवान शंकराचा हा अवतार आहे हनुमंतराय म्हणजे, आणि ती शेपटी म्हणजे आदिमाया शक्ती आहे. म्हणून ते शेपटीलाच आग लावा म्हटले, म्हणजे याला शिक्षा करा. सगळ्या लंकेतले वस्त्र गोळा केले, शेपटीला गुंडाळले महाराज आणि शेपटीला आग लावून दिले. हनुमंतरायाने भगवान परमात्म्याच्या नावाचा जय जयकार केला महाराज, श्रीराम जय राम जय जय राम, आणि सगळी लंका दहन करून टाकली महाराज, सगळी लंका. फक्त तिथं जिथं सीतामय्या आणि विभीषण यांचं घर राहिलं होतं महाराज. आणि असंच आहे, आता हा आपल्या अवतीभोवती वनवास लागलेला आहे सगळा, पण आपण जर नामस्मरण केलं ना महाराज, ऐका कलीचे महिमान, असत्यासी पापा देती अनुमोदन करती हेळण संतांची. भयानक वातावरण निर्माण झालेलं आहे महाराज बाहेर. ह्या वातावरणात आपल्याला जर टिकायचं असलं तर आपल्याला सुद्धा नामस्मरणच करावं लागेल. म्हणून सगळ्या चरणांमध्ये महाराज भगवंताच्या नामाचं वर्णन करतात, पण शेवटचं एक असं चरण आहे तर सगुण स्वरूपाचं महाराज शेवटच्या चरणामध्ये राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम जानकी जीवन. महिमा सांगितला आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात राम जानकी जीवन. राम म्हणजे जानकी मातेचं जीवन होतं महाराज, आणि जसं जानकी मातेचं जीवन होतं ना तसं राम आपलं पण जीवन जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत खरी सद्गुरूंची कृपा आपल्यावर, त्या कृपेचा अनुभव आपल्याला येणार नाही. म्हणून जसं जानकी मातेचा जीव की प्राण होता, रामचंद्र म्हणजे भगवंत, भगवंताचं नाम, तसं आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं नाम भगवान परमात्मा किंवा आपले सद्गुरू महाराज
आपले सद्गुरू आपला जीव की प्राण आहे असं जोपर्यंत वाटत नाही ना आपल्याला, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रैलोकी, हा भाव जोपर्यंत आपला होत नाही ना तोपर्यंत आपल्याला पण त्या आनंदाची अनुभूती येणार नाही महाराज. म्हणून राम जानकी जीवन, राम राजीव लोचन, भगवंताचे नेत्र सगुण स्वरूपाचं वर्णन, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिका लोपलिया. अनेक संतांनी अनेक प्रकारे भगवंताचं सगुण रूपाचं वर्णन केलं महाराज. राम राजीव लोचन, राम जानकी जीवन, राम राजीव योगी यांचे निज ध्यान, योगी यांचे निज ध्यान महाराज. मोठे मोठे योगी जपी तपी, आता सगळ्यात मोठे योगी म्हणजे भगवान भोले बाबा. त्या भोले बाबा ज्यांचं ध्यान करतात असे भगवान परमात्म्याचं शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी वर्णन केलं महाराज. राम जानकी जीवन, योगी यांचे निज ध्यान, राम राजीव लोकन, राजीव लोचन तुका चरण वंदित असे, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले राक्षसा. जशी महाराज विनंती करतात संतांना भगवंताला तर ते नाम असं जे गोड असणार सुंदर असणार, जे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तो अजिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जय असं फिके पुढे, असं जे भगवान परमात्म्याचं नाव आहे ते माझ्या कंठात राहावं असं महाराज विनंती करतात. आपणही या पुण्यतिथीच्या निमित्ताने भगवान परमात्मा आणि सद्गुरू बापूंकडं, नाना महाराजांकडं, श्रीपाद बाबा रामदास बाबा असतील, सद्गुरू गंगागिरीजी महाराज असतील, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, यांच्या चरणी आपणही हीच विनंती करू का तेच नाम माझ्याही कंठात राहावं. अखंड अखंड चिंतन विठोबाचे माझ्याकडे अखंड नामस्मरण करावं, हेच आपण त्या संतांच्या चरणी विनंती करू आणि संतांचं मोठे प्रेमाने भजन करू. म्हणून आजचा हा पर्व काळ महाराज आपल्यासाठी पर्व काळाचे, पर्व काळ येतील जातील बरं का, पण आपल्याला आपला फायदा याच्यात करून घ्यायचा आहे. जो येईल त्याचा निश्चितच फायदा आहे. म्हणून सगळ्यांनी येत चला, तुम्ही येतातच, सगळ्यांचं सहकार्य बारीक सारीक कामामध्ये प्रत्येकाचं योगदान आहे. म्हणून सगळ्यांना सहकार्य, भजनी मंडळ, सगळे ज्येष्ठ गुरुवर्य मंडळी सगळ्यांनाच धन्यवाद. आणि अशीच